या क्षणाची महत्त्वाची अपडेट कल्याण पॅनल क्रमांक 5 शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। शिवसेनेचे रुपेश सपकाळ, किरण भांगले भरघोस मतांनी विजयी झाले। शिवसेनेच्या प्रमिला पाटील, तनुजा वायले देखील विजयी झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शिवसेनेचा चौकार कल्याणमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते। मालाड काँग्रेसच्या संगीता कोळी देखील विजयी झाल्यात, तर काँग्रेसच्या उमेदवार मालाडमध्ये विजयी झाल्यात। प्रभाग क्रमांक 49 मधून संगीता कोळी या विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। कोळी यांना 1828 मतं मिळाली आहेत आणि 1828 मतांनी आघाडीवर असून ते विजयी झालेले आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुंबईत प्रभाग क्रमांक 226 मकरंद नार्वेकर विजयाच्या वाटेवर आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट भारतीय जनता पक्षाचे मकरंद नार्वेकर 13,000 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे। अपक्ष उमेदवार तेजल पवार मात्र पिछाडीवर आहे। तेजल पवार यांना पिछाडीवर सोडत आता नार्वेकर विजयाच्या वाटेवर आहेत। भारतीय जनता पक्षाचे मकरंद नार्वेकर 13,000 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विशाल, वारंवार आपण हेच बोलतोय की महाराष्ट्रात जर आपण चित्र पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष असल्याची माहिती आपल्याला मिळते। मुंबईत प्रभाग क्रमांक 226 मकरंद नार्वेकर विजयाच्या वाटेवर आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट पिछाडीवर जे आहेत ते अपक्ष उमेदवार 13,000 मतांनी नार्वेकर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर मुंबईत प्रभाग क्रमांक 226 मकरंद नार्वेकर विजयाच्या वाटेवर आहेत। भरघोस अशा मतांनी खरं तर विजयाच्या वाटेवर असल्याची माहिती, 13,000 मतांनी ते आघाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मराठी महापौर होत आहे, याबद्दल कुणीही शंका बाळगण्याचं कारण नाही, असं महत्त्वाचं विधान भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।